साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता. आता सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडले होते, कारण 2 वर्षे तरी धावपळ नव्हती. पण तिला आता दुहेरी आव्हानांना सामोरे जावं लागणार होतं. तिला आता आपला अभ्यास सांभाळून त्यालाही वेळ द्यावा लागणार होता. पण त्यात त्याने तिची दुविधा दूर केली. एक दिवस ते भेटले असता तो म्हणाला, अनु, आतापासून अभ्यास करायचा आणि मदत लागली तर मी आहेच. आता आपल्या भेटी जर कमी करायला हव्यात, पण काळजी नको करूस. मी रोज रात्री तुला फोन करेन. म्हणजे आपलं अजिबात भेटणार नाही का? तिने विचारलं. तसं नाही ग पिल्लू, भेटायचं पण महिन्यातून 1-2दा. आणि जे तुझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून ना. त्याने तिला समजावलं. तीही कसून अभ्यासाला लागली आणि भरघोस यश मिळवत होती. त्याच्या साथीने तिचा आत्मविश्वास खूप वाढला होता. ती एकांकिका स्पर्धा, लेखन स्पर्धा, नाटक स्पर्धेतून झळकत होती. याचं बरंचसं श्रेय ती त्याला द्यायची, कारण तिला अभ्यासाबरोबर या साऱ्यांमध्ये भाग घ्यायला तो प्रोत्साहित करायचा. आता ती शेवटच्या वर्षाला होती. तिने सलग दुसऱ्या वर्षीपासून मराठीत गोल्ड मेडल जिंकलं होतं. या वर्षी सुद्धा ते तिला मिळालं असं वाटत होतं. तिनेही जिद्दीने अभ्यास केला होता. पेपर्स पण छान गेले होते. ती सगळ्यांच्या अपेक्षेवर खरी उतरली होती. आज पुरस्कार सोहळा होता. त्याला सगळे उपस्थित होते. तो आणि त्याचं कुटुंब आणि तिचे आई वडील, ताई. आणि तितक्यात अनाउन्समेंट झाली. अर्शली गर्दे मराठी विषयात प्रथम. ती स्टेजवर गेली. तिला प्रथम प्रदान करण्यात आलं. तिच्या भाषणात तिने सारे श्रेय आपल्या आईबाबांच्या कष्टाला आणि त्याच्या सपोर्टला दिलं. सगळे घरी आले. तिचे बाबा खूप खुश होते, कारण त्यांची इच्छा होती ती त्याचे शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करावं, आणि आज ते साकार झाल्याचं दिसत होतं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आज प्रतीक्षा संपली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व कुटुंबियांची बैठक झाली. ती एकुलती एक असल्यामुळे तिच्या आईबाबांनी लग्न थाटामाटात करायचे ठरवले होते. तसे त्याच्या घरातील सुद्धा हे शेवटचं कार्य. त्यामुळे त्यांच्या घरातील मंडळी या मताशी सहमत होते. लगेच पत्रिका छापल्या. बाबा आणि दादा जाणार होते पत्रिका वाटायला. सगळ्यांना पत्रिका वाटल्या. दुसऱ्या नातेवाईकांना पोस्टने पत्रिका पाठवल्या होत्या. लग्न मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यात ठरले, कारण जूनमध्ये त्याची हायर सेक्रेटरी सुरू होणार होती आणि तिलाही पुढे शिकण्याची इच्छा होती. त्यामुळे तिचं MAH वर्ष सुरू होणार होतं. लग्नाला आता अवघे 2 महिने राहिले होते. खरेदीची लगबग सुरू झाली होती. मानपानाच्या साड्या, घरच्यांच्या साठीचे कपडे, नवरीच्या साड्या, तिने ड्रेसेस, दागदागिने, सगळ्या लहान सहान गोष्टींची खरेदी सगळे आत बाहेर करत होते. पाहुणे येत होते. काका काकू, आत्या, मामा, मैत्रिणी, सगळेच घर भरले होते. रोज पंक्ती उठत होते. सगळे आनंदी होते. तयारी वेगाने होत होती. तिच्या रुखवत तयार होत होता, कारण तिला लहानपणापासून विणकाम, भरतकाम, शिवण याची आवड होती. तिने कितीतरी मायक्रोनच्या वस्तू तिने बनवल्या होत्या. आता फक्त रुखवताचा फराळ बनवायचा बाकी होता. तो शेवटच्या आठवड्यात करायचा असे आईने ठरवले होते. रुखवत म्हणजे मुळात काय, तर माहेरून बारीक सारीक तिच्या उपयोगी गोष्टी ठेवायच्या आणि तिच्या काही आठवणी त्यात ओवाळायच्या. पूर्वी बालविवाह व्हायचे. 8-9 वर्षाची चिमुकली नवरी होऊन जायची. त्यामुळे तिच्या रुखवतात मातीची भातुकलीचे हमखास असायचे. पुढे वयोमर्यादेचे कायदा आला आणि त्याबरोबर रुखवत ही बदलला. आज अनुच्या रुखवतामध्ये तिने भरलेले उशाशी कव्हर, विणवणे, तोरण, टॉवेल, मायक्रोनच्या ठेवलेल्या बास्केटीत तोरण, वॉल हँगिंग, फोटो फ्रेम्स आणि असं बरंच काही होतं. बाबांनी खास तिची लहानपणीची लाकडी भातुकली शोधली होती. त्यांनी तिच्यासाठी घेतलेला छोटासा फ्रॉक देखील ही ठेवणार होते. आणि लेखिका असल्यामुळे तिच्या हस्तलिखित काही कवितांच्या वह्या पण ठेवून, असे बाबा म्हणत होते. त्याबरोबर फरार होताच मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी सगळेच गेले होते. तिने सुंदर अशी नाजूकशी डिझाईन पसंत केली. त्यासाठी चेन सुद्धा तिनेच निवडली होती. तिचे दागिने आई, वहिनी, ताई या सगळ्यांनी मिळून निवडले होते. तिच्या साड्या, बाकी बारीक सारी गोष्टी सगळ्यांची खरेदी झाली होती. सगळं अगदी छान चालत होतं. पण अचानक तिला या घरात परकेपणा जाणवायला लागला होता. तिच्या हक्काच्या घरात पाहुणी झाली होती. सगळे तिचे उठबस करत होते. बाबा तर पाण्यापासून ते जेवणाच्या घासापर्यंत तिला भरवत होते. वारंवार त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत होतं. आता तू दुसऱ्या घरात जाणार आहेस. तू दुसऱ्याची होणार आहेस. आता त्यांचा जास्त हक्क असेल तुझ्यावर. पुन्हा कधी 2 घास भरू शकेल असं वाटत नाही. त्यांचे हे शब्द धनासारखे तिच्या जिव्हारी लागत होते. आज तिला वाटत होतं, आपल्यात एखादा भाऊ असता तर किती छान झालं असतं. आपल्यानंतर त्याने आईबाबांना सांभाळलं असतं. आता आपण इथे नसणार याचं
कसं होईल, कोण आईची औषधे देईल, कोण बाबांचे पाय चिपून देईल, असे अनेक विचार तिच्या मनात सतावत होते. पुन्हा पुन्हा ती घरभर फिरत होती. याच घरात तिचं 20-22 वर्षांचं आयुष्य गेलं होतं. कोपऱ्या कोपऱ्यातल्या तिच्या लहान सहान आठवणी जाग्या होत होत्या. कधी घरात एकटे असताना किचनमध्ये केलेले प्रयोग, कधीतरी फसलेले तर कधी पक्कड झालेला बेत, लहानपणी अभ्यासासाठी पडलेला ओरडा, कधी कधी पडलेला मार आज तिला आठवत होता. रात्र रात्र बोर्डाच्या परीक्षा, केलेला अभ्यास, बाल्कनीत मारलेल्या निकालाच्या दिवशीच्या त्या अस्वस्थ फेऱ्या, सगळंच आठवत होतं तिला. आई बाबा कुठून तरी आले होते आणि ती एकटीच होती घरी. तेव्हा बाबा म्हणाले, अगं किती तो घर कोंबडेपणा, बाहेर येत जात की आमच्यासोबत. तेव्हा घरच्या भिंतीला मिठी मारत ती म्हणाली होती, मी माझ्या घराला सोडून कुठेच जाणार नाही. आणि आज त्याच घरात ती काही दिवसांची पाहुणी म्हणून वावरत होती. रात्री आपल्या वेदनांना तिने उशीत वर वाट मोकळी करून दिली. लग्न 4 दिवसांवर आलं होतं. आज तिच्या मेहंदीचा कार्यक्रम होता. तिच्या हातांवर ती 40 मेहंदी रेखाटणार होती. संध्याकाळ झाली, मैत्रिणी जमल्या, बायका असत खेळत साऱ्या कार्यक्रम वावरत होते. तिच्या हातांवर त्याचं नाव मुकुंदा असं कोरलं होतं. तिच्या हृदयात कोरलेले नाव आज हातावरच्या मेहंदीत उतरलं होतं. तेवढ्यात तिचा फोन खणखणला. त्याच्यात फोन होता, कोणीतरी आणून दिला, पण दोन्ही हातांना मेहंदी असल्याने ती उचलू शकत नव्हती. समोर बसलेल्या मैत्रिणीने फोन लावून चालू करून स्पीकरवर ठेवला आणि त्याचा आवाज आला, राणे सरकार, आटोपली का मेहंदी? आणि हो, माझं नाव कोरलं ना त्यात? काहीतरी नाहीतरी विसरलं. त्याच्या ह्या वाक्यावर साऱ्याजणी हसले. तिला अगदी ओळखल्यासारखं वाद झालं. ती गडबडून म्हणाली, अहो काय हे, जरा थांबायचं म्हणून नाही, चालू आहे मेहंदी काढणं, झालं की फोन करेन नंतर, ठेवा आता. तेवढ्या समोरून विश्वा बोलली, काय हो हे सर, तुमच्या राणी सरकारांचं आमच्या पण सखे आहेत म्हटलं, जरा रमू द्या की त्यांना आमच्यात. ते 2 दिवस आणि हो, तिच्या हृदयात तुमचं नाव कोरले म्हणून मेहंदीत करण्याची मेहनत आम्ही ही घेतली बरं, घाबरू नका. साली साहेबा, आपली आज्ञा शिरस्वरात. असं 2 दिवस आमच्या राणी सरकार तुमच्या असतील, पण फक्त 48 तास. तिसऱ्या दिवसापासून या कायमच्या आमच्या असतील. कबूल हो, मिश्किलपणे म्हणाले. कबूल आहे भाऊजी, विश्वा हसत म्हणाली आणि फोन कट झाला. अर्ध्या तासाने हातापायांवरची मेहंदी पूर्ण झाली. रात्री झोपेपर्यंत मेहंदी सुकली होती. ताईने साखरेचं पाणी लावलं आणि प्लॅस्टिक पिशव्या बांधून तिला झोपवलं. अगदी जयत होता ताईचा. सकाळ झाली. सकाळी तिने मेहंदी धुतली. अगदी छान रंगली होती. त्या रंगातून त्याचं स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर असलेलं प्रेम प्रकट होत होतं. आज चुडा भरायचा होता, त्यानंतर दिवा लागणार होता. 4 वाजेपर्यंत कासार आला होता. एक म्हातारा बाबा होता. चहा पाणी झाल्यावर त्याने चुडा भरायला सुरुवात केली. आपले एक अनुभव सांगत ते हळूवारपणे एक बांगडी भरत होते. तिला चुडा भरून झाल्यावर घरातल्या इतर बायकांनी बांगड्या भरून घेतल्या. हा कार्यक्रम आपटेपर्यंत 6 वाजले होते. 7 वाजता दिवा लागणार होता. जायत्या बायकांच्या आव्हानास सुरुवात झाली होती. होय हो, म्हणजे 5 सवासनींना 5 प्रकारचे धान्य उकडीत कुटताना गायलेल्या ओव्या. 7 वाजता तिने दिव्याची पूजा केली आणि दिवा दाखवला. दिवा म्हणजे 5 सुवासनी आणि नवरीने मिळून त्या मांडवतात दिवा दाखवायच्या. दुसऱ्या दिवशी हळद होणार होती. त्यानंतर तिला आता कुठेही घराबाहेर पडता येणार नव्हतं. त्यालाही भेटता लग्नमंडपात भेटणार होती. तिचं कपाट, पलंग आणि बाकी सामान नव्या कणकण्यात घरी पोहोचलं होतं. त्यांच्या घरीसुद्धा गडबड चालू होती. त्याच्या रूममधला पलंग खालच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आला होता. तिचं कपाट त्याच्या खोलीत ठेवलं होतं. सगळं कार्य त्याच्या मूळ जुन्या घरी पारशीला पार पडत होतं. तिथे त्याचे धाकटे काका आणि त्यांचं कुटुंब राहायचं. सगळेजण तिथे साजरे व्हायचे. त्यांच्या काकांना एक मुलगा होता. त्याचं लग्न झालं होतं. त्याचं लग्न शेवटचं असल्याने बरीच धामधूम होती. दारात हळदीसाठी मांडव सजवलं होतं. मुळी गडबड गोंधळ देऊन आज सगळे पाहुणे जमलेले. 2 रात्री जागून केलेल्या रुखवताचा फराळ सगळ्या बायकांना पॅक करत होत्या. संध्याकाळी 7 वाजता हळद सुरू झाली होती. दिवसभर बाबा सगळं नीट झालंय ना, काही राहिलं नाही ना, याची खात्री करून घेत होते. पुन्हा पुन्हा सगळ्यांना सूचना देत होते. उद्याला हॉलवर न्यायच्या सामानाची यादी तयार करून चेक करून करत होते. राहिलेले सामान भरत होते. गावातले सगळेच होतेच की मदतीला. घरात बायका आणि बाहेर सारे पुरुष मिळून कामाला लागले होते. गावात हे चांगलं असतं.
कोणतंही कार्य असलं तर सगळेच हेवे देवे विसरून आपल्या घरातलं कार्य आपल्यासारखे वावरतात. दिवस असाच गडबडीत गेला. 7 वाजता तिच्या अंगाला हळद लागली. पिवळ्या रंगाची साडी आणि वहिनीने स्पेशल केलेल्या फुलांचे दागिने घालून ती बसली होती. घरात ही एकमेकांना हळद लागली जात होती. 7:30 वाजता यांची गोष्टी हळद घेऊन त्यांचा दादा आला. तेही तिला लावण्यात आली. तिची गोष्टी हळद घेऊन तिचा चुलत भाऊ त्याच्या घरी गेला. एकमेकांना एकमेकांच्या नावाची गोष्टी हळद लागली. भटजींनी हळकुंड बांधली. हळद आटोपली. तिला घेऊन बायका निम बांधलेल्या ठिकाणी घेऊन गेल्या. निम म्हणजे चौकात आकाराचे सूत बांधले. त्यात हळदी धुवून घातली. आंघोळ घातली जाते. तिला आत बसवलं. तिची आत्या तुळशी जवळ पूजा केलेला तांब्या घेऊन आली. त्यातलं पाणी तिच्या डोक्यावरून खाली ओघळत आणि तिला निम उतरवलं. गोव्यात लग्नाआधी मुलीला निम्म्या म्हणजेच कुमारी म्हटलं जातं. हळदी अगोदरच विविध पूजा केल्या जातात. तांब्याचं पाणी डोक्यावरून सोडलं म्हणजे ती मुलगी आई बनते असं मानलं जातं. या विधीनंतर आंघोळ करून झाली. सुंदर साडी नेसून ती आली आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. रात्री 9 वाजेपर्यंत सगळं आटोपलं. पुन्हा एकदा सगळं घर चेक करून सगळे झोपले. पण तिला मात्र झोप लागत नव्हती. आजची रात्र तिची घरातली शेवटची हक्काची रात्र होती. त्यानंतर ती 2-3 दिवसांनी माहेरवाशीण म्हणून येणार होती. पुन्हा सगळं आयुष्य तिला कधीतरी झोप लागली आणि तो दिवस उजाडला ज्याची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते. 4 वर्षांनी शेवटी ते सप्तपदीच्या बंधनात अडकणार होते. तो दिवस होता गुरुवारी दिनांक 24 मे 2018. मुहूर्त दुपारी 1:10 होता. सकाळी 9 वाजता तिच्या घरचे बोडगेश्वर हॉलवर पोहोचले. तिला नारंगी रंगाची नऊवारी नेसून आणि केस नीट विंचरून हॉलवर आणली होती. बाकी तिची तयारी ताईने तासभर लागून हॉलच्या रूममध्येच केली होती. भटजी बुवा येऊन विधीची तयारी करत होते. त्यानंतर त्याचे घरचे आले. आज तो अगदी राजबिंडा दिसत होता. या वर्षात त्या सडपातळ शरीर छान भरलं होतं. त्यामुळे आज तो अगदी भरदार वाटत होता. तो पांढरा कुर्ता आणि नारंगी धोतर नेसला होता. तिच्या आईने ओवाळून त्याला आत घेतलं. जरा वेळाने विधी सुरू झाली. तीही गौरी हार पुजायला बसली. माझा संसार तुझ्या आशीर्वादाने सुखाचा हो देत. सगळ्या सुख दुःखांच्या परिस्थितीत तोंड देण्याचं बळ मला दे. माझ्या सगळ्यांना सुखी ठेव. मनोमन प्रार्थना ती करत होती. तेवढ्यात भटजींचा आवाज आला. वधूच्या मामाने वधूला घेऊन या आणि नववधूचे तेजमुखी घेऊन उतार होणारी अनामिक हुरवट तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली होती. नव्या उमेदीने ती भोवल्यावर चढली. समोर अंतरपाट तो उभा होता. भटजी मंत्र म्हणत होते. दोघांच्या डोक्यावर अक्षता पडत होता. अंतरपाट हल्ला आणि पवित्र अग्निसमोर आणि सर्वांच्या साक्षीने दोघांनीही एकमेकांना माळा घातल्या. बाबा कन्यादानासाठी पुढे आले. तो विधी पार पडताच तिच्या भांगेत कुंकू भरले आणि सगळ्या मंगलसूत्र बांधली. तिची कलवरी ताई होती पण त्यांची कलवरी वहिनी होत्या. त्यांची गाठ बहिणींनी बांधली. नंतर दोघे सप्तपदीसाठी उभे राहिले. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघे एकमेकांच्या साथीने सप्तपदी चालले. दोघे जन्मजन्मीच्या नात्यात बांधले गेले होते. त्याच्या समोर तांदूळ भरलं भटजीने ठेवलं. त्यावर त्याने अनुराधा असं नाव कोरलं. नंतर इतर विधी झाले. लग्न सुरळीत पार पडलं. आता चिरंजीवी सौभाग्यकांक्षिका म्हणून सौभाग्यवती झाली होती. तिच्या नावापुढे आता सौ अनुराधा मुकुंद बर्वे. दोघे कपडे बदलण्यासाठी आपल्या खोलींमध्ये गेले. कारण आता भेटवस्तू देण्याची लगबग सुरू होणार होती. त्याच्यासाठी त्याने निवडलेल्या खास राणी रंगाचा शालूही ती नेसली. ज्वेलरीचा सेट बदलला. त्याने हे सगळ्या विधींमध्ये तिचा मॅचिंग केलं होतं. आताही तो त्याच्या रंगाचाच कुर्ता घालून आला होता. दोघे पटकन बाहेर आले. 2-2.5 तासात तोही कार्यक्रम आटपला. नंतर दोघांनी कुटुंबीय जेवायला बसले. त्यांनी एकमेकांना घास भरवलं. जेवण आटोपलं. गर्दी ऐवान कमी झाली होती. आता हॉलवर मोजकीच माणसे होती. दोघांचे कुटुंब, काही नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमैत्रिणी. आणि आता क्षण आला होता तो पाठवणीचा. तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. बाबांना मिठी मारून रडत होती. पुन्हा स्वतःची काळजी घ्या आणि काळजी करू नका असं सांगत होती. बाबाही तिच्या पाठीवरून हात फिरवत होते. सगळे हळवे झाले होते. शेवटी बाबा तिचा हात त्यांच्या हातात देत म्हणाले, जावई बापू, माझी छोटीशी चिवताई तुमच्या स्वाधीन करतो. आजवर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तिला. काळजी घ्या तिची.
काही चुकलं बघलं झाली तर पोटात घ्या, एकमेकांची साथ कधी सोडू नका, सुखाने संसार करा. एवढं बोलून बाबांनी डोळे पुसले. तो बाबांना अक्षम स्वरात म्हणाला, बाबा काळजी करू नका, आजपासून तिची आणि तुमची जबाबदारी माझी. कारण तिचे आईबाबा आणि माझे आईबाबा असा फरक मी करणार नाही. आजपासून मीच तुमचा मुलगा. काही लागलं तर अर्ध्या रात्रीसुद्धा मला फोन करा. आणि हो, मलाच करा, कारण आमच्या सौभाग्यवतींना एकदा का बेडवर पाठ ठेकली म्हणजे तिला थेट दुसऱ्याच दिवशी सकाळी गजरांच्या आवाजाने जाग येते. हे माहिती बरं मला. वातावरण हलकं करण्यासाठी त्याने विनोद केला. सगळ्यांच्या तोंडावर हसण्याची लकीर उमटली. आव्हान सगळे सामान्य टेम्पोमध्ये भरले होते. सगळे हॉल बाहेर आले. दोघे गाडीत बसले. सगळ्या गाड्या एकमेकांच्या विरोधा दिशांना निघून गेले. हा होता त्यांच्या लग्नानंतरचा पहिला प्रवास. आई आणि वहिनी दोन्ही बाजूने बसले होते आणि हे दोघे मध्ये बसले होते. आई वहिनी पुढच्या विधीच्या विषयी बोलत होते तर तो तिचा हात हातात घेऊ पाहत होता आणि ती पुन्हा पुन्हा हात सोडून घेत होती. तेवढ्यात खोटं खोटं घाबरत वहिनी म्हणाली, आम्हाला पण कळतं हं जाऊबाई, काय चाललंय ते. बांगड्यांची किणकिण आमच्या पण कानी येते म्हणत. काय व भाऊजी, बहिणीनं असं म्हणताच तिला जरा लाजल्यासारखं झालं. काय रे मुकुंदा, किती तो उतावळीपणा. बसू दे ना बिचारीला, स्वस्त जरा. थकली बघ किती ती. ते नाही तुझं, आपलं काहीतरी वेगळंच. असं म्हणत आईने दुजोर दिला तसा तो जरासा खट्टा झाला. बरं आई सॉरी, असं म्हणत त्याने मान सीटवर रेलत डोळे मिटले. गंमत केली भाऊजी, मनावर नका घेऊ, वहिनी हसत म्हणाली. त्याने नुसता उकार दिला. राग नाकाच्या शेंड्यावर आहे तुमचा. असं म्हणत आईने त्याचं नाक ओढलं. तिलाही कळलं होतं की त्याला राग आलाय म्हणून. अर्धा पाऊण तासात गाडी गावातल्या देवळासमोर थांबली. त्यांनीच आत जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि देवळापासून ते घरापर्यंत वाजत गाजत निघाली. घरी पोहोचले तोपर्यंत आई वहिनीने गृहप्रवेशाची सगळी तयारी करून ठेवली होती. तांदूळ भरून माप उंबरठ्यावर ठेवलं होतं. ते दोघे दारासमोर उभे होते. आईने ओवाळला आणि तिला माप ओलांडून आत यायला सांगत होत्या. तेवढ्यात मागून आवाज आला, उखाणा घ्यायला सांगा आधी. अनु घे बाई उखाणा, आई म्हणाले. चंद्र सूर्याच्या गावी होते दिव्यपती, म्हणून जन्मजन्मी मला मुकुंदरावच हवे. असा सुंदर उखाणा तिने घेतला आणि माप ओलांडून आत आली. त्यांचं घर माणसाने गजबजलेलं होतं. सगळे फ्रेश होऊन आल्यावर ओळखी झाल्या. थोडा मोठ्यांच्या पाया पडून झालं. तिने आईबाबांना फोन करून सुखरूप पोहोचल्याचं कळवले. तिचं सामान परस्पर नव्या घरी गेलं होतं. सोबत दादा गेला होता. त्या रात्री दह्या मेघा म्हणजेच वराच्या घरी लग्ना दिवशी घालण्यात येणारा गाव जेवण होतं. सगळं उरकता उशीर झाला. झोपायला 1 वाजला. आज ती आई आणि वहिनींकडे झोपणार होती. तिला साडीत झोपणं जरा अवघड जात होतं. आईंशी तशी तिला सूट दिली होती. ती तिला हवं तर ड्रेसही घालून झोपू शकते, पण तिचं नको म्हणाली. मध्यरात्री कधीतरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली. अनोळखी जागा होती, त्यामुळे ती उठली, फ्रेश झाली, आंघोळ करून किचनमध्ये आली. सगळ्या बायका नाश्त्याची तयारी करत होते. ती कामात हात घालणार एवढ्यात काकी म्हणाली, काय बाय नको, तू नको करू, काही तशी प्रथा आहे. नव्या नवरीचे 5 दिवस काम करायचं नसतं. मग ती गप्पच बसली. आईने तिची विधी कळाली. त्या असल्यात हसत म्हणाली, आमच्या सुनबाईंना स्वस्त बसत नाहीत. तिच्या हातात चहाचा कप देत म्हणाले, ह्या आपल्या पतिदेवांना आपणच चहा देऊन ये. तिने खोली विचारून घेतली आणि जायला वळली. चहा द्या पण दुरूनच, तो पूजा व्हायची आहे. अजून मागून कुणीतरी खट्याळपणे म्हणलं. तिने खोली शोधत काढली आणि आत आली. ते अजून झोपलाच होता. दादा नुसताच उठला होता. तिला बघताच तो बाहेर निघून गेला आणि दार ओढून घेतलं. तिने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि त्याला उठवण्यासाठी त्याच्या जवळ गेली. तो झोपेत एखाद्या लहान मुलासारखा दिसत होता. तिने आपल्या ओल्या केसांचं पाणी त्याच्यावर शिंपडत आणि कानापाशी बांगड्या वाजवत त्याचे डोळे उघडले आणि क्षणभर तिला पाहतच राहिला. साडी नेसलेली, चुडा भरल्या हातांनी ओले केस पुसणारी, त्याच्या नावातच कुंकू लावलेलं, हातावर त्याच्या नावाची मेहंदी रेखाटलेली आणि गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून आज त्यांची प्रेयसी त्याच्या पत्नीच्या रूपात उभी होती. काय बघताय हो असे? हो उठा, आता चहा आणलाय, पिऊन घ्या, गार होईल नाही तरी. ती चादरीची घडी घालत बोलत होती तरी तो ढीम जागाचा हलत नाहीत तसा झोपून म्हणाला, ए बायको, हात दे ना. तिने हात पुढे केला आणि तिला त्याने खेचलं.
बेसावत ती त्याच्यावर कोसळली. अहो काय हा बालिशपणा, तुम्ही पण ना अगदी लहान मुलासारखं करता, असं म्हणत ती कशीबशी उठून बसली. ह्या गडबडीत तिचाच पदर घसरून त्याच्या अंगाखाली गेला होता. ती तो सावरण्यासाठी आटोकात प्रयत्न करत होती, पण ह्या उठायला काही तयार नव्हता. असं काय करायचं, उठा ना, तोंड धुवून घ्या आणि चहा घ्या, सोडा ना पदर प्लीज, ती गयावया करत होती. तो हसत म्हणाल, हा कालच्या गाडीमधला बदला आहे, कळलं, असं म्हणत त्याने अजून अंगाभोवती तो पदर गुंडाळला. शेवटी तिने खिचून पदर घेतला. तो तोंड धुवून आला. अहो चहा गार झालाय, मी गरम करून आणते, असं म्हणत ती कप घेणार तेवढ्यात त्याने तिला पाठवून मिठी मारली. नको ना, तू जाऊस बाहेर आजच्या दिवशी, चालेल मला थंड चहा, असं म्हणत त्याने एका घोटात चहा संपवला. तो तिचा मुका घेणार तेवढ्यात ती त्याच्या हातातला कप घेऊन त्याच्या मिठीतून निसटली. ती थेट किचनमध्ये आली. तिचा तो अवतार पाहून सगळ्याच हसू लागले. भाऊजींचा चहा जरा जास्तच गोड झालेला दिसतोय, बहिणी तिला चिडवत म्हणाली. तिने कप तिथेच ठेवला आणि लाजून आतल्या खोलीत पळाली. नाश्ता झाल्यावर तुळशीसमोर हळकुंड फोडण्याचा विधी झाला. संध्याकाळची सत्यनारायणची पूजा देखील विघ्न पार पडली. मध्ये 4 दिवस एका घरात असून देखील तिला स्पर्श करणं सोडास भेटणंही शक्य झालं नाही. त्याला जेव्हा तो तास प्रयत्न करायचा तेव्हा ती बायकांच्या घराड्यात सापडायची आणि त्याला काहीच करता येत नसायचं. 5 दिवसांनी 5 वरत्न म्हणजे वधूच्या घरी वराच्या घरच्यांना आणि वधूच्या गावातल्यांना घालण्यात येणारं जेवण, तो विधीही व्यवस्थित पार पडला आणि त्यांचं कुटुंब महापाशाच्या घरी परतलं. तो दिवस सगळा आवरण्यात आणि साफसफाई करण्यात गेला. संध्याकाळपर्यंत सगळे स्थिरावले. दादा वहिनींनी त्यांची खोली छान मोगऱ्याच्या फुलांनी सजवली होती, कारण आज त्यांच्या पहिली रात्र होती. गप्पा मारत संध्याकाळी सगळी सरली. रात्र झाली, सगळेच थकले होते, त्यामुळे लवकरच आपल्या रूममध्ये गेले. तो आधीच रूममध्ये गेला होता. ती दार उघडून आली आणि दार लावून घेतलं. तिच्या पायातल्या झुमझुम ऐकून तो खुशीवर वळला. ती ड्रेसिंग टेबल समोर बसून सगळे दागिने काढून ठेवत होती आणि तो तिला निहाळत होता. दागिने कपाटात ठेवण्यासाठी ती वळली तेव्हा तिची नजर त्याच्याकडे गेली. अय्या सर, तुम्ही जागे आहात, मला वाटलं झोपलात, असं म्हणत तिने दागिने कपाटात ठेवले आणि ती बेडवर येऊन बसली. हातात चुरा नसलेली साडी आणि गळ्यात मंगळसूत्र एवढंच होतं त्याच्या अंगावर. त्याने लाईट माळवली आणि थोडा निळा बल्ब पेटवला. त्याचा मंद प्रकाश खोलीत पसरला आणि तीही बाजूला झोपली. पण दोघे अंतर राखून झोपले होते, कारण एकमेकांच्या इतक्या जवळ येण्याची ही पहिलीच वेळ. दोघांच्या मनात अनेक विचार येऊन जात होते. एकमेकांच्या हृदयात ठोके एकमेकांना ऐकू जातील याच जणू दोघे विचारात करत होते. एरवी कितीदा तरी स्पर्श झाला होता त्यांना एकमेकांचा, पण आजचा स्पर्श विशेष होता. साधारणतः अर्ध्या तासाने त्याच्या लक्षात आलं की ती पुन्हा पुन्हा कुस बदलते. त्याने न राहून विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का? ती उठून बसत म्हणाली, मला साडीत झोपण्याची सवय नाही ना, त्यामुळे झोप येत नाही, असं म्हणून ती उठली आणि तिने सेफ्टी पिन्स काढून ठेवल्या. साडी जराशी सैल व्हावी म्हणून. ती झोपणार एवढ्यात तो समोर उभा राहिला. तिने नजर चोरली. त्याने थेट पदराला हात घातला. ती पदर पकडत पकडत पाठमोरी वळली. त्याने हळूच तिला जवळ ओढले, ओठांवर ओठ टेकवले आणि दीर्घ चुंबन घेतलं. हळूहळू वस्त्रे अंगावरून विलग होत गेली. दोघे उत्तेजित झाले. शरीराचा रोम रोम फुलला. दोघे आता वस्त्र विरहित पलंगावर होते. ती डोळे मिटून पडून राहिली. तो बेभान झाला होता. रात्र धुंद होत होती. दोघे एक होत होते. 4 वर्ष ठेवलेला संयम आज उत्तेजनातून निघत होता. दोघांचा श्वास एकमेकात मिसळत होते. वेदनेबरोबर तिच्या तोंडून निघणारे हुंकार हवेत विसरून जात होते. शेवटी तो शांत झाला. ती उठून कशीबशी बाथरूममध्ये शिरली आणि शॉवर चालू केला. मांड्या विलगत होताच तिला जोराची कळ आली. ती अगदी डोक्यात गेली. त्याबरोबर अगदी कळ वळली. पाण्याबरोबर खाली बेळगणारं रक्त तिचं कोमारेभंग झाल्याची साक्ष देत होतं. ती हळू चालत बाथरूम बाहेर आली आणि तसंच तिने बेडवर अंग टाकलं. थकल्यामुळे आणि वेदनेने तिला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी बहिणीच्या हाकेने जाग आली. दोघे एकमेकांच्या भापशात होते. तिने आतूनच येते असं सांगितलं. चादर बाजूला सारून ती बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली आणि सावरून
खाली गेली. तिला चालायला जरासा त्रास होत होता. संध्याकाळी बहिणीने तिला त्याच्यावर उपाय सांगितले. गरमीमुळे त्याने अंगावरचं टी शर्ट काढलं तेव्हा ती लाजूनच आत गेली. सगळे गालातल्या गालात हसत होते. त्याच्यानंतर लक्षात आलं रात्रीच्या घायाळ जखमांचं सगळ्यांना दर्शन होत होतं. त्याने लगेच टी शर्ट अंगात चढवला आणि तोही तिच्या मागोमाग आत गेला. ती पॅकिंग करत होती. तोही तिला मदत करू लागला. रात्रीपर्यंत त्यांच्या मदतीने तिने सारं पॅकिंग केलं. 2 दिवसांनी ते पेहलगामला हनीमूनसाठी निघणार होते. पेहलगाम काश्मीरमधलं थंड हवेचं ठिकाण होतं. बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेलं गाव. तिथल्या टुरिस्टांसाठी असलेले खास बंगलो क्वार्टर म्हणून बाहेरचं स्थान दिसायचं. दोघे 10 दिवस तिथे राहणार होते. दोघांनी दुपारची तिथल्या बुक केल्याने बंगलोमध्ये चेक इन केलं. जेवण करून आराम केला आणि संध्याकाळी 4च्या आसपास भटकायला बाहेर पडले आणि थेट रात्री हॉटेलवर परतले. ते 10 दिवस त्यांनी खूप धमाल केली. खूप फिरले. सगळ्यांसाठी काही ना काही घेतलं. त्यांना टेक्निकचा वाद होता. ते शिवाय बर्फात लोळत खेळत सगळ्या गमती जमती कॅमेऱ्यात बंद करायला ते विसरले नाहीत आणि रात्री त्यांचे एकमेकांच्या भावपाशात रंगत होते. दोघे एकमेकांच्या सहवासात एन्जॉय करत होते. 10 दिवस कसे गेले दोघांनाही कळत नाही. घरी आल्यावर सगळ्यांना गिफ्ट दिले. ती माहेरीही 2 दिवस राहून आली. बाबांसाठी तिने शाल तर आईला छान पर्स आणली होती. 6 जूनला त्यांची हायर सेकंडरी सुरू होणार होती. तिचं कॉलेज जरा उशिरा म्हणजेच 18ला सुरू होणार होतं. ती आता घरी रुळत होती. छोटी विनया आता तिचं 3 वर्षाची होती. दिवसभर तिच्या भोवती फिरत असायची. ती अनुला छोटी मा म्हणायची आणि वहिनीला मम्मा म्हणायची. दादांना पप्पा तर मुकुंदला अण्णा म्हणायची. दिवसभर छोटी मा हे असं का ते तसं का असे प्रश्न विचारून भांडवळून सोडायची. तिच्या प्रश्नांची उत्तरे देता देता तिच्या मागे विनू विनू करत धावत होती. तिला हातभार झोपत होता. सरांचं तिला कळायचं नाही. तिचं ही सिरियल केजी विलन सुरू होणार होतं. एक दिवस ती रूम आवरत होती आणि तेवढ्यात तो आला. अगं ये ठेव ना तो जरा बाजूला असं म्हणत बाजूला बसला. अहो तुम्हाला चहा हवा असेल तर वहिनींना सांगा ना प्लीज. खूप मुश्किलीने कपडे सुकवलेत. विनू झोपली तोवर घड्या घालून घेतली. नंतर फुरसत मिळत नाही. ती म्हणाली अनु हल्ली अगदी टिपिकल बायकोसारखी वागायला लागतीस. सकाळी उठल्यापासून आई वहिनींसोबत काम उरकले. वेळ विनूच्या मागे राहिलेला वेळ तर बाबा आणि दादांसाठी काम आणि सोडून माझ्या वाटेला तू आधी येतच नाही. हल्ली पूर्वीसारख्या गप्पा पण होत नाही. आपल्या नवीन लग्न झालंय ना ग आपलं. तो थोडासा वैतागून रागातच म्हणाल. तिने हातातला कपडा बाजूला तिने ठेवून त्याचा हात हातात घेतला. अहो हे बघा तुम्ही तुमच्याच प्रश्न सारी उत्तरं दिलीत की आता आपलं लग्न झाले. आई आणि वहिनी काम करत असतात. मी कशी बसून राहू. विनूचं म्हणणं पण एवढं पोरही तिचं मायेकडे ओघ घेतं की माया तिला आपल्यात दिसते. ती येते आणि त्याला त्यात दादा आणि बाबा मला सांगा. वहिनी आई नाही तर तुमची काळजी घेत. त्यामुळे बाबांची मुलगी आणि दादांची बहीण म्हणून त्यांची काळजी घ्यायला हवी. लग्नापूर्वी माझं जग तुमच्यात पुरतं मर्यादित होतं पण आता तसं नाही की नाही. आता आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन सगळ्यांची काळजी मला घ्यायला नको का. आणि तो तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय माझं त्यासाठी सॉरी. ती त्याला समजावत म्हणाली आणि तिने कान पकडले. समजवण्यात मात्र तू वस्ताच आहे बघ. ते राहू दे. मी बघ तुझ्यासाठी काय आणलंय असं म्हणत त्याने तिच्या हातात काही वस्तू दिल्या. तिने पेटी उघडली. त्यात सुंदर अशी चेन होती. अगदी नाजूकशी होती. तिच्या लॉकेटवर सोन्याचा मोर होता आणि बारकाईने पाहिलं तर त्यात पिसारा मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांनी सजला होता. ती त्यावर म हे अक्षर कोरलेलं होतं. अगदी युनिक डिझाईन होते ते. दुसऱ्या बॉक्समध्ये एक जाडजूड हिरव्या रंगाचं काचेचं एकच कंगन होतं आणि शेवटी एक बॉक्स होता. त्यात छान घड्याळ होतं. तिने सारं बघून त्याच्याकडे एक प्रश्नार्थ कटाक्ष टाकला. त्याने तिला त्याच्याकडे पाठ करून बसण्याची खूण केली. ती पाठमोरी बसली ती तशी त्याने तिचं मंगळसूत्र काढून घेतलं आणि ती चेन तिच्या गळ्यात घातली. त्यावर तिची प्रतिक्रिया आली. का हो मंगळसूत्र का काढलं. त्यावर तो म्हणाला आजपासून तू हे मंगळसूत्र नंतर हिरव्या बांगड्या काढून ठेव आणि हेच कंगन घाल.
पण का? ती गोंधळून म्हणाली, हे बघ, परवापासून तुझं कॉलेज सुरू होते. जर तू हिरव्या चुड्या आणि नॉर्मल मंगळसूत्र घालून गेली तर तिथली मुलं तुला नाव ठेवतील. कदाचित त्यांच्यात घेणार नाहीत. वस तुझं रँकिंग होईल. मग तुझं लक्ष लागणार नाही. तू तासंतास रडशील. याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होईल. मला असं व्हायला नकोस आणि घरच्यांना पण यावर अपेक्षा नसावं. कारण वेगळ्या डिझाईनचं आहे, पण माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे हे ते आणि हिरवं कांगण जाडजूड अशाही करून घेतलं का राहील आणि तुलाही आवडणार नाही. तो अगदी छान समजावून तिला सांगत होता आणि ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. ती त्याला बिलगली. किती विचार करता माझा. थँक्यू कुंदा. तिने ठेवलेली नवीन नाव त्याला आवडलं. आई आणि बहिणींना पण ही आयडिया आवडली होती. सगळ्यांच्या शाळा कॉलेज सुरू झालं. त्याचं रुटीन बसलं होतं. तो तिला हमसा बस स्टँडवर सोडून पुढे जायचा आणि ती बसने पणजीला कॉलेजला जायची. तो दुसऱ्या दिवशी दुपारी 3च्या दरम्यान घरी पोहोचायचा. तीही 3:30 वाजता पोहोचायची. तिची ताई तिच्या मामाची मुलगी होती. तिथला कॉलेजला जायला अनुचा घरून जवळ पडायचं म्हणून ती त्यांच्याकडे राहायची. आठवड्यातून एकदा ती आणि एकदा तो असे आठवड्यातून 2दा ते तिच्या घरी जाऊन यायचे.